6 एप्रिल 2026 ही फक्त एक तारीख नाही तर भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात कायम लक्षात ठेवली जाणारी घटना आहे. कारण या दिवशी एका अशा गुन्ह्याला न्याय मिळाला ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते आणि ज्यामध्ये कायद्याचे रक्षकच गुन्हेगार बनले होते. या निकालाने एक स्पष्ट संदेश दिला की कितीही शक्तिशाली असला तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि अन्याय करणाऱ्यांना शेवटी शिक्षा मिळतेच. नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल चावडी. आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा केस बद्दल जी सुरुवातीला पूर्णपणे दाबली जात होती, जिथे पुरावे नष्ट केले जात होते, जिथे साक्षीदारही पुढे येण्यास घाबरत होते. पण एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसामुळे संपूर्ण चित्र बदलले आणि 2 निर्दोष जीवांना न्याय मिळाला. घटना आहे 2020 मधील, जेव्हा संपूर्ण देश महामारीमुळे लॉकडाऊन मध्ये होता आणि प्रत्येक नागरिक घरात बंद होता. तर दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. अनेक ठिकाणी पोलीस आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत होते, पण काही ठिकाणी हीच सत्ता गैरवापरात बदलत होती आणि लोकांवर अनावश्यक अत्याचार होत होते. 19 जून 2020 रोजी तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यातील सातानुकुलम या छोट्याशा शहरात एक अशी घटना घडली जी पुढे जाऊन संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरली. पी जयराज नावाचे 62 वर्षीय व्यक्ती आपले दुकान थोड्या उशिरा बंद करत होते आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारवाईवरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ही एक साधी कारवाई असू शकली असती, पण पुढे जे घडले ते पूर्णपणे अमानुष आणि धक्कादायक होते. जयराज यांचा मुलगा बेनिक्स, जो वयाने 31 वर्षांचा होता, तो आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला, पण परिस्थिती उलटी झाली आणि त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता बाप आणि मुलगा दोघेही पोलिसांच्या ताब्यात होते आणि इथून पुढे सुरू झाला अत्याचाराचा भयानक अध्याय. पोलीस स्टेशनचे इन्चार्ज एस श्रीधर यांच्या आदेशावरून इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जयराज आणि बेनिक्स यांना कपडे उतरवायला लावले आणि त्यांच्यावर निर्दयपणे मारहाण सुरू केली. लाठ्यांनी, लाथांनी आणि अमानुष पद्धतीने त्यांना मारलं जात होतं. या सगळ्यात कुठलीही मानवी भावना दिसत नव्हती. त्यांच्या शरीरावर इतक्या जोरात मारहाण करण्यात आली की त्यांच्या जखमामधून सतत रक्त वाहू लागले आणि परिस्थिती इतकी गंभीर झाली की कोठडीच्या जमिनीवर रक्त साचू लागले. या सगळ्यात सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या बाप लेकांना त्यांच्या स्वतःच्या कपड्यांनी ते रक्त पुसायला भाग पाडलं गेलं. हे केवळ शारीरिक अत्याचार नव्हते तर मानसिक छळाचा कळस होता. ते दोघेही वेदनेने ओरडत होते, मदतीची याचना करत होते, पण त्यांची विनवणी ऐकणारा कोणीच नव्हता. मारहाण इतकी तीव्र होती की त्यांना वारंवार कपडे बदलावे लागत होते, कारण त्यांचे कपडे पूर्णपणे रक्ताने भिजत होते. पण तरीही पोलिसांना त्यांच्यावर दया आली नाही आणि हा अत्याचार तासनतास चालू राहिला. दुसऱ्या दिवशीही त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले, पण तिथेही खरी परिस्थिती लपवण्यात आली आणि कोणतीही योग्य उपचार व्यवस्था करण्यात आली नाही. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि थेट तुरुंगात पाठवण्यात आले, जिथे त्यांची अवस्था आणखीनच खराब झाली. 22 जून 2020 रोजी बेनिक्सचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जून जयराज यांनीही आपले प्राण सोडले. एका बाप लेकाचा असा दुर्दैवी अंत झाला जो पूर्णपणे टाळता आला असता. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि लोक रस्त्यावर उतरले. बेनिक्सची बहीण पर्सिस हिने ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत ती मृतदेह स्वीकारणार नाही. तिच्या या निर्णयाला स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला आणि शहरात बंद पाळण्यात आला. प्रकरण गंभीर होत चालले होते, पण तरीही सुरुवातीला पोलीस विभागाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. पुरावे नष्ट केले जात होते, साक्षीदारांना गप्प बसवले जात होते आणि संपूर्ण यंत्रणा आरोपींचे संरक्षण करत असल्याचे दिसत होते. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि तपासासाठी मॅजिस्ट्रेटला पोलीस स्टेशनमध्ये पाठवले, पण तिथेही त्यांना सहकार्य मिळाले नाही. पोलीस कर्मचारी तपासात अडथळे आणत होते आणि पुरावे गोळा करण्यापासून रोखत होते. या सगळ्या परिस्थितीत असं वाटत होतं की कदाचित या प्रकरणाला कधीच न्याय मिळणार नाही. पण याच वेळी एक धाडसी पाऊल उचलले गेले आणि ज्याने संपूर्ण केसचा प्रवाह बदलून टाकला. हेड कॉन्स्टेबल आर रेवती या त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर होत्या आणि त्यांनी जे काही पाहिलं होतं ते अत्यंत धक्कादायक होतं. त्यांनी खूप विचार केल्यानंतर मॅजिस्ट्रेट समोर येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना सगळे सत्य माहीत आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जर हमी दिली गेली तर त्या साक्षी देण्यास तयार आहेत. न्यायालयाने त्यांना सुरक्षा प्रदान केली आणि त्यानंतर रेवती यांनी त्या रात्री घडलेला प्रत्येक तपशील उघड केला. त्यांनी सांगितले की कशा प्रकारे जयराज आणि बेनिक्स यांना दोरीने बांधून ठेवले होते आणि कशा प्रकारे त्यांच्यावर निर्दयपणे मारहाण केली जात होती. त्यांनी हे देखील सांगितले की पोलिसांनी मध्ये मध्ये दारू पिऊन पुन्हा मारहाण सुरू केली होती. यांनी या घटनेचे सविस्तर वर्णन करताना सांगितले की त्या स्वतः या सगळ्या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झाल्या होत्या आणि त्या किंकाळ्या ऐकून त्यांना बाहेर जाऊन बसावे लागत होते.
त्यांनी हे देखील सांगितले की त्यांनी जयराज आणि बेनिक्स यांना पाणी किंवा कॉफी देण्याचा प्रयत्न केला होता, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले. त्यांच्या या साक्षीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आणि तपास यंत्रणेला महत्वाचे पुरावे मिळाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपींची ओळख पटवून दिली आणि डिलीट केलेल्या पुराव्याबद्दलही माहिती दिली. त्यानंतर तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला आणि त्यांनी सखोल तपास करून 2027 पानांची चार्जशीट दाखल केली. या प्रकरणात एकूण 105 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आणि अनेक वर्षे सुनावणी चालू राहिली. आरोपी पोलिसांनी अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केले, पण न्यायालयाने ते सर्व अर्ज फेटाळून लावले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रेवती यांनी एकदाही आपली साक्ष बदलली नाही आणि त्यांनी खंबीरपणे सत्याला साथ दिली. 6 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने हा गुन्हा दुर्मिळ ठरवला आणि सर्व 9 आरोपी पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. हा निर्णय केवळ त्या कुटुंबासाठीच नव्हता, तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा संदेश होता. रेवती यांच्या धाडसामुळेच हे शक्य झाले आणि त्यांनी दाखवून दिले की एक व्यक्ती देखील खूप मोठा बदल घडवू शकतो. त्यांनी स्वतःच्या नोकरीचा आणि कुटुंबाच्या सुरक्षेचा धोका पत्करून सत्य बाहेर आणले आणि 2 निर्दोष जीवांना न्याय मिळवून दिला. जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी डिजिटल चावडीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, वंदे मातरम.